नमस्कार आशा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आशा हेल्थ टिप मराठी या चॅनलवरती. आज आपण गरोदर व स्तनदा महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती पाहणार आहोत. तरी ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला सुरुवात करूया. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना अनुदान योजना. याचा उद्देश आहे, ही योजना 8 डिसेंबर 2017 पासून महाराष्ट्रात मातृत्व वंदन योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली असून, स्त्री गरोदर राहिल्यावर तिची लवकरात लवकर नोंदणी करणे आणि तिची नियमित आरोग्य तपासणी करणे, तसेच काम करणाऱ्या महिलांच्या मजुरीची नुकसान भरपाई व्हावी, गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्री व स्तनदा मातांना योग्य पोषण आहार मिळावा, गरोदरपणात व बाळंतपणानंतर त्यांची विश्रांती मिळावी, या उद्देशाने ही योजना राबवली जाते. ही योजना दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील सर्व गरोदर महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी जिवंत बाळापुरती लागू आहे. काही कारणाने गर्भपात झाला किंवा मेलेले बाळ जन्माला आले तर त्या टप्प्यापुरताच लाभ या योजनेतून मिळतो. राज्य व केंद्र शासनाअंतर्गत असलेले कर्मचारी आणि पगारासोबत मातृत्व रजाचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही. योजनेचा लाभ कसा मिळतो? ही योजना महिलांना 3 टप्प्यात मिळते. पहिला हप्ता 1000 रुपयाचा असतो. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होतो. दुसरा हप्ता 2000 रुपयाचा असतो. गरोदरपणाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यानंतर महिलेच्या खात्यात जमा केला जातो. व तिसरा हप्ता 2000 रुपयाचा असतो. बाळाच्या जन्मानंतर बाळाचे BCG, OPV, DPT आणि हेपॅटायटिस B लसीकरण झाल्यानंतर महिलेच्या खात्यात जमा केला जातो. योजना मिळवण्यासाठी पाठपुरावा. या योजनेच्या लाभासाठी पती व पत्नी दोघांचे संमतीपत्र, आधार संबंधित माहिती, लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते, तिचा किंवा पतीचा मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात नर्सताई, आशा कार्यकर्ते योजनेस पात्र महिलेचा अर्ज मोफत भरून देतात आणि आवश्यक कागदपत्र जमा करून घेतात. तो अर्ज तालुका अधिकाऱ्याकडे सादर करण्याची जबाबदारी ही नर्सताईची असते. योजनेचा अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून योजनेच्या मुख्य पोर्टलवर ऑनलाईन जमा केला जातो. त्या अर्जाला तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन मान्यता देतात. त्यानंतर राज्य स्तरावरून लाभार्थी यादीला मान्यता दिली जाते. संबंधित रक्कम लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा केली जाते. अर्ज भरल्यानंतर साधारणतः महिनाभरात रक्कम बँक खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करावा. जर गरोदर महिलेचे आधार कार्ड अपडेट नसेल, ते माहेरच्या नावाने असेल तर ते अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा आधार सेतूमध्ये जावे. तिथे लग्नाची पत्रिका किंवा पतीचे आधार कार्ड जोडून आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. महिलेचे बँक खाते व आधार कार्ड यांच्यावरील नाव एकच आहे याची खात्री करून घ्यावी. बऱ्याच वेळा योजनेचे पैसे व माहेरचे नाव असलेल्या बँक खात्यावर जमा होतात. महिलांनी जे कागदपत्र नर्सताई, आशाताई व अंगणवाडी सेविका दिले आहे तेच त्यांनी ऑनलाईन जमा केले की नाही याची खात्री करून घ्यावी. योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे: राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स 2, लाभार्थी महिलेचे आधार कार्ड 3, रहिवासी दाखला 4, महिलेचा फोटो आणि 5, माता आणि बाल संरक्षण कार्ड किंवा प्रसूती कार्ड. जननी सुरक्षा योजना उद्देश: राज्यातील सर्व ग्रामीण, आदिवासी भागातील अनुसूचित जाती व जमातीतील तसेच दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिलांना सुरक्षित संस्थात्मक प्रसूतीसाठी योजनेचा लाभ देण्यात येतो. 2006 पासून जननी सुरक्षा योजना राबवली जाते. योजनेचे लाभ: संस्थात्मक नियमित बाळंतपणासाठी 700 रुपये मिळतात. घरी बाळंतपण झाल्यास 500 रुपये मिळतात. सिझेरियन झाल्यास 1500 रुपये मिळतात. हा लाभ प्रसूतीच्या 7 दिवसाच्या आत थेट लाभ आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा केला जाणे अपेक्षित आहे. योजना मिळवण्यासाठी पाठपुरावा: प्रसूतीच्या वेळी दवाखान्यात जाताना व सांगितलेली कागदपत्र घेऊन गेल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत नाही. प्रसूती झाल्यानंतर दवाखान्यातील नर्सताई किंवा आशाताई संबंधित कागदपत्र लाभार्थी महिलेकडे मागतील आणि योजनेसाठी अर्ज भरून घेतील. या योजनेचा लाभ ज्या दवाखान्यात प्रसूती झाली त्या दवाखान्याच्या प्रमुख अधिकारी किंवा अधीक्षक त्यांच्या मार्फत मिळत असतो. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन योजनांच्या लाभाची रक्कम महिलेच्या खात्यात वर जमा केली जाते. योजनेचा लाभ मिळाला नसल्यास आशाताई, दवाखान्यातील नर्स, क्लर्क, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स, लाभार्थी महिलेकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, रहिवासी दाखला, महिलेचा फोटो, माता आणि बाल संरक्षण कार्ड किंवा प्रसूती कार्ड. तिसरी योजना आहे नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान योजना. उद्देश:
आदिवासी क्षेत्रातील गरोदरपणाची लवकर नोंदणी आणि मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी. त्यांना सुयोग्य आहार वेळेवर उपलब्ध व्हावा, तसेच गरोदरपणात व नंतर विश्रांती मिळावी या उद्देशाने शासनाने मातृत्व अनुदान योजना 1997-98 पासून मंजूर केलेली आहे. योजनेच्या अटी व पात्रता. आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातीतील सर्व महिला सरकारी आणि गैरसरकारी आरोग्य संस्थेमध्ये संस्थात्मक प्रसूती झालेल्या महिला, 3 जिवंत अपत्य, 2 जिवंत अपत्य व गरोदर असणाऱ्या महिला. योजनेचा लाभ. गरोदरपणात 400 रुपये रोखीने, गरोदरपणात 400 रुपयाची औषधे. योजना मिळवण्यासाठी पाठपुरावा. आशाताई किंवा नर्सताई योजनेचा अर्ज भरून घेईल आणि आवश्यक कागदपत्र जमा करून घेईल. या योजनेचा अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जमा केला जाईल. तालुका वैद्यकीय अधिकारी तालुक्यातील सर्व महिलांची यादी एकत्र करून जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निधीची ऑनलाईन मागणी करतात. त्यानंतर लाभार्थी यादीला जिल्हा स्तरावरून मान्यता मिळून संबंधित रक्कम तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळते. त्यानुसार दर महिन्याच्या लाभार्थी महिलांच्या यादीनुसार त्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा केली जाते. अर्ज भरल्यानंतर साधारण महिना ते 2 महिन्याच्या आत रक्कम बँक खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करावा. योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत, लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, महिलेचा फोटो, माता आणि बाल संरक्षण कार्ड किंवा प्रसूती कार्ड. मानव विकास योजनेअंतर्गत बुडीत मजुरी योजना. उद्देश. बाळातपणात महिलांना आराम करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमातीतील आणि आदिवासी भागातील महिलांना बाळातपणानंतर ताबडतोब कामावर जावे लागू नये व या काळात बाळाची विशेष काळजी घेतली जावी म्हणून लागू केलेली योजना. योजनेच्या अटी व पात्रता. मानव विकास मिशन अंतर्गत तालुक्यातील आदिवासी आणि अनुसूचित जमातीतील सर्व महिला, दुसऱ्या व त्यापुढील खेपेच्या गरोदर महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेचा लाभ. गरोदरपणात 9व्या महिन्यात 2,000 रुपये, बाळातपणानंतर 2,000 रुपये. योजना मिळवण्यासाठी पाठपुरावा. आशाताई किंवा नर्सताई गरोदर महिलाकडून योजनेचा अर्ज भरून घेईल आणि आवश्यक कागदपत्र जमा करून घेईल. योजनेचा अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जमा केला जाईल. तालुका वैद्यकीय अधिकारी तालुक्यातील या योजनेतील सर्व महिलांची यादी एकत्र करून जिल्हा स्तरावर पाठवतात. मान्य जिल्हाधिकारी या महिलांच्या यादीला ऑनलाईन मान्यता देतात. त्यानंतर लाभार्थी यादीला जिल्हा स्तरावरून मान्यता मिळून तालुकानिहाय यादीनुसार संबंधित रक्कम तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळते. तालुका वैद्यकीय अधिकारी यादीनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करतात. जिल्ह्यातील महिलांच्या यादीच्या मान्यतेनुसार आणि निधीच्या उपलब्धतेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत बँक खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करावा. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. राष्ट्रीयकृत बँक त्यांच्या खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत, लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, महिलेचा फोटो, माता आणि बाल संरक्षण कार्ड किंवा प्रसूती कार्ड. ही होती गरोदर व स्तनदा मातांच्या योजनेची संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तसेच पुढील व्हिडिओ कशावर असावा हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.